नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. वीर हनुमान पायदिंडी मार्केट यार्ड अहिल्यानगर ते पंढरपूरकडे प्रस्थान झाली असून अध्यक्ष दत्ता जाधव यांच्या हस्ते महापूजा यावेळी करण्यात आली. सर्वेश्वरंभकारेषु दण्डपाणिषु भैरवं वन्दे काशीं गुमागकारसासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते. अर्पणमस्तु. बोला भगवतानिर्वाजी मुरली मुरली प्रेम कृपा देवाजी सर्वांगे सुंदरेश्वरा हीरे जडित मुकुट शोभा पीतांबर परिमल वंदना सरळ सुंदर वक्रचंड त्रिमाण संढे मात्रे मान कामोना पुरुषी जय देव जय देव तुमतेनी प्रसादेन भंग्रतंता. वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानच्या अहिल्यानगर ते पंढरपूर पायी दिंडीचं प्रस्थान. दिंडी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि समर्पण यांचा संगम. महंत संगमनाथ महाराज. महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख म्हणजे विठोबाची वारी. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भावभक्तीनं चालत जातात. हातात टाळ, गळ्यामध्ये भगवे उपरणं, मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरीचा गजर. हा दृश्य पाहताना अंगावर शहारे येतात. ही केवळ यात्रा नाही तर हे एक चालतं जागतं भक्ती संप्रदायाचं जिवंत रूप आहे. ही दिंडी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि समर्पण यांचा संगम आहे. विठोबाशी असलेलं नातं हे केवळ देवभक्ताचं नातं नाही तर ते एक प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचं नातं आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, चोखामेळा या संतांनी या वारीला आत्मा दिला. वारकऱ्यांची दिंडी म्हणजे चालता बोलता धर्मग्रंथच. दिंडीचे महत्त्व केवळ धार्मिक नाही तर सामाजिकही आहे. इथं जातीभेद, वर्गभेद, श्रीमंत गरीब या सीमा नाहीत. इथं सगळे एक समान, भक्तिभावानं एकरूप, सहकार, शिस्त, सेवा आणि साधेपणा हे मूल्य इथं शिकायला मिळतात, असं प्रतिपादन महंत संगमनाथ महाराज यांनी केलं. वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानच्या नगर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिर येथून झालं. यावेळी श्री विशाल गणेश मंदिरचे महंत संगमनाथ महाराज, हरिभक्त परायण बाबासाहेब जाधव, अध्यक्ष दत्ता जाधव, उपाध्यक्ष नंदू गाडळकर, सचिव झुंबर आव्हाड, खजिनदार मनोज आजबे, हरिभक्त परायण संजय महापुरे, रामदास कानडे, गोविंद सांगळे, राजेंद्र कानडे, विक्रांत राऊत, भीमराज राजकर, यशवंत औटी, छबू गाडळकर, शंकर राजकर आदी यावेळी. या दिंडीविषयी माहिती देताना अध्यक्ष दत्ता जाधव म्हणाले की वीर हनुमान पायी दिंडी गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ही दिंडी शिस्तबद्ध होत असून प्रत्येक वारकऱ्याची विशेष काळजी घेण्यात येत असते. नगर ते पंढरपूर या प्रवासादरम्यान वारकऱ्यांच्या ठिकठिकाणी नाश्ता, जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असून प्रत्येकानं आपापली जबाबदारी स्वीकारली आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली आहे. या दिंडीच्या माध्यमातून ती पूर्ण होते. धार्मिक कार्यक्रम आणि चांगल्या नियोजनामुळे या दिंडीची दिवसेंदिवस प्रचितीही वाढत आहे. पंढरपूर इथेही दर्शनाची व्यवस्था केली असल्याचं जाधव यांनी सांगितलं. प्रारंभी मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरामध्ये अध्यक्ष दत्ता जाधव आणि सुवर्णा जाधव यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. या दिंडीमध्ये भगवे पताका घेतलेले युवक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला, दिंडी चालली पंढरपुरा याचा जयघोष करत होत्या. श्रीराम भक्त सेवा मंडळ, श्रीराम मंदिर
नवी पेठ यांचे पदाधिकारी यावेळी सहभागी झालेले होते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.